आपल्याला प्रोस्टेटचा त्रास आहे का? प्रोस्टेट म्हणजे काय? पुरुषांमध्ये मूत्रमार्गामध्ये एक प्रोस्टेट नावाची ग्रंथी असते. ज्यावेळेस तिचा आकार वाढतो त्यावेळेस तिथून जे बाहेर पडणाऱ्या लघवीवर त्याचा दाब येऊन लघवी पूर्णपणे बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे काही लघवी मूत्राशयामध्ये साठायला लागते आणि अपूर्ण लघवी झाल्यामुळे वारंवार मूत्रप्रवृत्तीची भावना येणं, लघवीला वारंवार जायची इच्छा होणं हे त्याच्यामध्ये प्रमुख लक्षण असतं. विशेषतः पुरुषांमध्येच होतो आजार हा. आणि याच्यामध्ये असं होतं की ज्यावेळेस लघवीला प्रेशर दिलं जातं, दाब दिला जातो, त्यावेळेस लघवी तुंबली जाते. ज्यावेळेस प्रेशर थोडं कमी केलं जातं त्यावेळेस लघवी जरा मोकळी व्हायला लागते. तरी पण लघवी मूत्राशयाच्या पिशवीमध्ये साठत असते. वारंवार लघवीला जावं लागणे त्याचं एक प्रमुख लक्षण आहे. आणि याच्यात साधारण कसं असतं की आपल्याला आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून आपण या प्रोस्टेटवर नक्की चांगल्या पद्धतीने मात करू शकतो. काही घरगुती टिप्स मी आपल्याला सांगेन ते आपण जरूर याच्यामध्ये वापरा. याच्यातून पण आपल्याला जर आराम नाही पडला याच्यासाठी आमच्याकडे विश्वगंधा आयुर्वेदमध्ये एक उत्तम पद्धतीचे उपचार आहेत जे आपण वापरून प्रोस्टेटचं ऑपरेशन देखील आपण त्यात टाळू शकतो. आता घरगुती टिप्स कुठल्या? एक यवक्षार नावाचं औषध असतं. त्याचं सिद्ध केलेलं पाणी जर पोटातून थोडं थोडं घेत राहिलं जेवणाच्या अगोदर त्यांनी गाठी विरघळायला मदत होते प्रोस्टेटच्या. त्याच पद्धतीनं पाषाणभेद आणि त्रिकोट नावाचे 2 औषध असतात. त्याचं जर मधामधून आल्याच्या रसामधून चाटण करून ते जर 2 टाइम जेवणाच्या अगोदर जर घेतलं त्याने देखील हा प्रोस्टेटचा आकार कमी व्हायला मदत होते. हे सगळं करून पण तो आकार जर कमी झाला नाही प्रोस्टेटचा त्यासाठी आपल्याकडे विश्वगंधा आयुर्वेदमध्ये विविध उपचार ज्याच्यामध्ये अवगाह स्वेद काही लेप असतात, पंचकर्मातलं बस्ती चिकित्सा आहे, पोटात घ्यायची विविध औषध असतात. या माध्यमातून आपण प्रोस्टेटवर विना ऑपरेशन नक्कीच चांगल्या पद्धतीने मात करू शकतो. धन्यवाद.